जावई विकत घेणे आहे जावई विकत घेणे आहे जावई विकत घेणे आहे। चल झालं का रे दे। काय आजकालच्या मुली मैत्रीण भेटली की भूत बघितल्यासारखं ओरडतात। झालं का रे? हे घे पकड, चल चल माझ्या बरोबर चल चल चल। भैया 2 किलो टमाटा दे ना। तू मार्केट मध्ये काय करतेस? आज मी भाज्या घ्यायला आले कारण जेवण मी करणार आहे। जेवण आणि तू? यस। भैया भिंडी भी 2 किलो और ये कौन सा मिर्ची? अच्छा ये भी 2 किलो देना। आई, हे आई भाजी आणलीये का? आलास तू बाळा? असं खूप मोठं काम केलंस राजा। दे बघू काय काय आणलंस। आई ही काय करते बघ। आमच्या ज्येष्ठ पुत्राच्या लाडक्या पत्नी, ह्या भिंगातून आपण काय बरं बघत आहात? तुम्ही नेहमीच म्हणता ना की मी तांदूळ निवडले की सगळीकडे तसेच राहतात, म्हणून मी आज भिंगातून बघून तांदूळ निवडतीये। मुकुंदाने हिला या भिंगातूनच शोधून आणले बहुतेक। एवढा वेळ निवडतीये पण मला एक खडा सापडत नाहीये। अगं कसा सापडेल? मी निवडून ठेवले तांदूळच तू पुन्हा निवडतेस। शी! पालक आणि वांगी। बोल आता। पालक आणि वांगी का आणलीस राया? मला आवडत नाही माहितीये ना तुला। भेंडी तरी आणायचीस ना। सुचली सुचली। फ्लॉवर नाही, नाही वांगी। फ्लॉवर नाही, नाही वांगी। मटार नाही, नाही पालकाची फांदी। अगं हे मनवे, तुला आवडतं तरी काय? फक्त भेंडी भेंडी आणि भेंडी। वाह वाह काका वाह। भाऊजी आम्हाला कळेल अशा भाषेत बोला आता। हो वहिनी, हिला आवडते म्हणून गेले 3 दिवस आपण फक्त भेंडी खातोय। काहीतरीच काय काका, तेव्हा आपण मसाला भेंडी खाल्ली, परवा भेंडी फ्राय खाल्ला, काल रश्यातली भेंडी खाल्ली। भेंडी 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 म्हणजे आपण भेंडीच खातो ना गेले 3 दिवस ऋता। कळलं हिला। असू देव भाऊजी, आवडतात एखाद्याला। अहो पण ठीक आहे, पण आता वांगी आणली आहे ना, तर मग वांग्याची भाजी होऊनच जाऊ दे। आणि राया, भाजी तू करायचीस। हो हो, राया राया मस्तच करतो भाजी। हे मला अजून एक कल्पना सुचली आहे। मी ना कोलंबीचे 2-3 वाटे घेऊन येतो, मस्त वांग आणि कोलंबी मिक्स भाजी। झाले यांचे बेत सुरू। नाही हा, नाही आग आई प्लीज प्लीज कोलंबी कोलंबी। नाही भाऊजी, तुम्हाला शनिवार आणि रविवार हे 2 वार दिलेत ना, तुम्हाला हवं ते तसलं काय ते करून खायला। आज नाही नाही। कोळंबी चालणार नसेल तर वांग्याची तिखट भाजी करूया ना। चालेल, दुधाची तहान मी ताकावर भागवायला तयार आहे, हरकत नाही। नाही नाही काय नाही, वांगीच करतोय ना, कोलंबी नो। कोलंबी नोच। मग राया तू अशी मस्तपैकी ना चिंच गुळ आणि खोबरं घालून आहे ना तिखट भरली वांगी कर हा, आमच्या पद्धतीची। गुळ टाकलेली तिखट भरली वांगी? नाही नाही, कृपा करा आणि असं काही करू नका। तुला माहितीये ऋता, ह्यांच्यात जेव्हा तिखट भाजी करायची असते ना, तेव्हा कढईतल्या भाजीला असं लांबून मिरची दाखवतात, तर कढईतली भाजी सुद्धा तिखट अशी करते। भाऊजी पुरे आता। बरं बरं ठीक आहे ठीक आहे, मी दोन्ही प्रकारच्या भाज्या करतो। आपल्यासाठी मस्त झणझणीत भाजी करतो, आणि आई तुझ्यासाठी मस्त चिंच गुळ खोबरं घातलेली गोड भाजी करतो। बाई 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 बाई, अगो केवढ्या या भाज्या? अगो काय गाव जेवण घालणार आहेस की काय? म्हणजे मी एवढं सगळं आणलं त्याचं तुला काहीच नाही? तसं नाही ग, अगो बाई रिया,
पाहिलंच नाही या भाज्यांच्या गडबडीत तुला. ही कुठे भेटली? अगं मामी, मी कॉलेजवरून येताना ना ही मला बाजारात दिसली. मी घरीच जाणार होते, पण हिने इतक्या भाज्या घेतल्या ना की मला यावंच लागलं हमाल बनून. आणल्यास ना भाज्या? मग आता निघतेस का? नाही, ती आज इथेच राहणार आहे. अगं नको, मी आईला अजून तसं काही सांगितलं नाहीये. मी करते ना आत्याला फोन, तिला सांगते आज मी तुझ्या मुलीला किडनॅप केलंय आणि उद्या सोडून देते. आता नंदेचीच मुलगी म्हटल्यावर पाहुणचार न करून कसं चालेल? पांडू, सखू, चला चला चला, या भाज्यांच्या पिशव्या आत घेऊन चला आणि प्रांजला जे हवंय ते करून घ्याला. एक मिनिट. आज सगळा स्वयंपाक मी करणार आहे, त्यामुळे किचन मध्ये कोणीही लुडबुड करायची नाही. फक्त या भाज्या आत नेऊन ठेवा आणि मग तुम्हाला सुट्टी. अगो अगं अगं अगो काय बोलतेस काय? त्यांना सुट्टी कशाला देतेस? त्यांच्याकडून भरपूर कामं करून घ्यायचीत मला. तू स्वयंपाक केल्यावर मागचा पसारा कोण आवरणार? हे चला पटापट आत घेऊन जा. अरे वा, स्वयंपाक शिकतेस? लग्नाची तयारी सुरू झाली वाटतं. कुणाचं लग्न? होईलच ना. काय गो, प्रेमात पडलीस की काय? लग्न बिग्न नाही ना ठरवलंस? मला सांगितल्याशिवाय काही करायचं नाही. हा, घे बघू माझी शपथ. अगं मम्मा रिलॅक्स, मी अजिबात प्रेमात वगैरे पडलेले नाहीये आणि लग्न सुद्धा ठरवलं नाहीये. नक्की ना? नक्की. हल्ली प्रेमाचं काही सांगता येत नाहीये बाळा. ते काय कसंही होतं. मम्मा, मी प्रेमात पडावा असा मुलगा मला अजून भेटलेलाच नाहीये. देवाने असा मुलगा जन्माला घातलाय की नाही कोणास ठाऊक. काका आणि राया, तुम्हाला बोलावलं आजीने. हे बघ, जर का आजीने विचारलं तुझ्या नोकरी धंद्याचं काय, तर सांगायचं मी नोकरी शोधतोय. हा, आई तुला माहिती आहे ना, ते 9 ते 6 नोकरी करणे आय डोंट लाईक यार. एकदा का माझा बिझनेस सुरू होते, बघ पुढील 6 वर्षात मी कुठे पोहोचतो ते. तिकडे कुठे पोचशील ते मला माहित नाही, पण 6 वर्षात तिशीला मात्र नक्की पोचशील. काका, आजी बोलवतीये, चल. हो हो. देवा, अरे लक्ष दे रे ह्याच्याकडे. राया, मंग्या, मला सांगा पुढच्या आठवड्यात काय आहे? मी सांगतो. पुढच्या आठवड्यात पुढचा आठवडा महिनाही तोच आहे, वर्षही तेच आहे आणि बहुतेक दिवसही 7च आहे. मंग्या, तू असं वेड्यासारखा वागतोस ना, म्हणून ब्रह्मचारी आहेस अजून. आजी, काकाला कशाला बोलते? परत तो सुरू झाला ना तर. मलाही सांगून आली होती ना एक मुलगी, लाकी डोळी, सुंदर, अगदी मधुबाला, एकुलती एक होती. तिच्या वडिलांची 4 दुकानं होती, एक स्टेशनरीचं, एक शाळेच्या युनिफॉर्मचं, एक केमिस्टचं आणि त्याच्या शेजारी दारूचं. आणि मंग्या, तुला तुझा भूतकाळ नाही विचारला, वर्तमानात जगायला शिक. हा ना, अशी एका गावाला जाणारी गाडी दुसऱ्या गावाला घेऊन जातो. काय हसतोस रे? माझे क्लेश तुला कळणार नाहीत. आता जास्त क्लिष्ट बोललास ना तर क्लेश होईपर्यंत मारी ना तुला. गप्पा बस. बर, सांगा बरं, काय आहे पुढच्या आठवड्यात? पुढच्या आठवड्यात तुमच्या लग्नाचा 48वा वाढदिवस आहे, बरोबर? बरोबर. बघितलंस, अशी हवी स्मरणशक्ती. मला काय वाटतं, हा आमचा वाढदिवस ना आपण धूमधडाक्यात साजरा करूया. म्हणजे हे बघ, केक ठेवायचा, हिरवं मटण, सोड्याची खिचडी आणि थोडं थोडं आनंदाचं औषधही. वा, डन 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 डन. आजी, तू काहीही काळजी करू नको. मी उद्या सकाळी आपल्या चिटणवीस परिवाराची गोलमेज परिषद बोलवतो आणि मग सगळा कार्यक्रम फिक्स करतो. ओके ओके. आता सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. ओके, डोंट वरी. काका, आता बघच वांग्याच्या भाजीला कशी चव येते ते. राया, मी काय म्हणतो की हो, ठरलं. काय कशाचं? वाढदिवस. वाढदिवस मिळाला शब्द. दरवर्षी येणारा आनंदाचा दिवस, वाढदिवस. कर्म माझं.
विकत घेणे आहे. हा जावई विकत घेणे आहे. ना 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 आई, ही चिंच गुळ आणि खोबरं घातलेली तुझी गोड भाजी आणि वहिनी ही तुझी तिखट आणि दाण्याचं कूट घातलेली झणझणीत भाजी. टेस्ट इट. वाराया मस्त. मस्त एक नंबर. चला करा सुरुवात. वाह क्या बात आहे राया. दोन्ही भाज्या एकदम मस्त झाल्यात. राया जगात मला अगदी माझ्या आईच्या हातच्या भाजीची आठवण आली. या मेल्या पुरुषांना ना आईच्या हाताची चव चांगली आठवते, पण बायकोनं केलेलं चटकन विसरतात. चांगली झाली भाजी. 2-2 भाज्या करायची काय गरज होती. गॅस डबल नाही का खर्च झाला. आधीच गॅसच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. बापरे, आणि हा आपला 12वा सिलेंडर होता, म्हणजे अनुदानातला शेवटचा. अरे असली मजा कसली मारताय. अरे माधवा, तुझ्या मुलाने एवढी छान भाजी केली त्याचा आनंद घे ना. सिलेंडरचा कसला हिशोब करतोस. हा आमचा माधव असाच आहे. तुम्हाला त्याची एक गंमत सांगतो. त्या माधवचं नुकतंच लग्न झालं होतं आणि तो आणि कालिंदी दोघंही पहिल्यांदाच फिरायला म्हणून बाहेर गेले. तर कालिंदीने त्याच्याकडे गजरा मागितला. माधव म्हणाला गजरा उद्या देतो. कालिंदी सुद्धा म्हणाली चालेल. माधवराव दुसऱ्या दिवशी गजरा घेऊन आले. मग त्यात काय आणला ना गजरा. हो, पण पुन्हा पुन्हा खर्च नको म्हणून गजरा आणला तो प्लास्टिकचा. एक मिनिट. एक जाहीर निवेदन. समस्त चिटणवीस परिवाराची उद्या सकाळी सभा भरवण्यात येणार आहे. किम कारणम राजे. पुढच्या आठवड्यात आपल्या लाडक्या आजी आजोबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तो धूमधडाक्यात साजरा झाला पाहिजे असं आजीचं मत आहे. तर त्यासाठी लागणारा खर्च किती असेल आणि तो कोण उचलणार हे ठरवायचंय. माधवा, अरे तुला ठसकायला काय झालं. काय 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 नाही. अरे बरं आहेस ना. मग हरकत नाही. ठीक आहे. आई 50वा वाढदिवस आहे तुमच्या लग्नाचा. हो बाबा, काहीतरीच काय बोलता. 50ला अजून 2 वर्ष आहेत. 48वा वाढदिवस आहे. बघा बघा, म्हणजे ह्या पोराला जे माहिती आहे ते ह्या थोराला माहिती नाही. मला माहिती होतं. मग मला एवढंच म्हणायचं होतं की कितवा वाढदिवस आहे यांचा. 48वा. मुद्दा असा होता ना की असं मध्येच 48वा वाढदिवस साजरा करायचं काय कारण आहे ना. आपण 2 वर्षांनी डायरेक्ट सुवर्ण महोत्सव साजरा करूया ना तुमचा. खरं तर ह्यांचं म्हणणं पटतंय मला. आई मला पण पटतंय. करेक्ट. उद्याची मीटिंग कॅन्सल. चला चला जेवा पटपट जेवा चला. काय बाबा, अजून 2 वर्ष आम्ही जगू का नाही. तू असशील ग, पण माझीच गॅरंटी कमी आहे. नका ना, नका असं बोलू. सांगा नाही ना सासूबाई. सासूबाई सांगा ना मामांजींना, भरल्या ताट्यावर असं बोलू नये.
आहो आपण तुमचा हाच का येणारा प्रत्येक वाढदिवस अगदी धूमधडाक्यात साजरा करूया हा. अरे देवा, ही बाई माझीच गॅरंटी. पप्पा मला काहीच जमत नाहीये. मी युजलेस आहे. मला या आयुष्यात काहीच जमणार नाहीये. शांत हो, शांत हो, शांत हो. आणि मला शांतपणे सांग काय झालंय. पप्पा मला भाजी करायला नाही जमली. अगं एवढंच ना, मग त्यात रडण्यासारखं काय आहे. मला पण नाही भाजी करतायत, मी रडतोय का. तुमची गोष्ट डिफरंट आहे. अगं काही डिफरंट नाहीये. आजकालच्या मुलींना स्वयंपाक येत नाही म्हणून काहीही बिघडत नाही. नाही पण मला असं नकोय. मला सगळं घरकाम यायला हवंय. अगो बाई, बघा बघा, मी म्हंटल होतं ना तसंच झालं. पण माझं की नाही या घरात कुणी ऐकतच नाही. ही घर कामात इंटरेस्ट घ्यायला लागली ना, तेव्हाच मला वाटलं होतं ही नक्कीच प्रेमात पडली. नाही ग पप्पा, सांगा ना हिला. मी खरंच प्रेमात भीमात नाही पडले. घे बघू माझी शपथ. तुझी शपथ. बस प्रांजल बाळा, प्रेम बिम या सगळ्या भाकड गोष्टी असतात. आणि खरं सांगू का, अगं प्रेम काय लग्नानंतर पण होतं. तू की नाही अरेंज मॅरेज कर आमच्यासारखं. अगं ते टिकाऊ असतं, हो की नाही. हो म्हणजे बघ मलाही माझी अट घालता येईल. कसली अट आहे माझी एक अट. तुझी अट. का मुलीकडच्यानी अटी घालू नये. पण मामी ती म्हणते ना प्रेमाविमाचं काही नाहीये, मग तरी तुम्ही लग्नाविषयी का बोलताय. प्रधानांकडच्यानी असं मध्ये मध्ये बोलू नये. वीणा, अगं तू देखील प्रधानच आहे. पण आधीची भिसे आहे बरं का मी. आणि आमच्यात असं मध्ये मध्ये नाही बोलत. मी खरं सांगू का, मला ना हे घर खूप सुनं सुनं वाटतं. घर कसं लाईव्हली गजबजलेलं पाहिजे. प्रत्येकाच्या हसण्याचा आवाज घरात घुमला पाहिजे. घरात ना खूप माणसं हवी, एकमेकांशी भांडणारी, तरी एकमेकांसाठी जीवाला जीव देणारी माणसं. थांबा, यावरून मला एक कविता सुचली. मला ना किचन मध्ये काम आहे. बाबा बसा. हो ऐका ना बाबा बसा. ऐका ऐका आई थांब. ऐक ऐका. ती आली तेव्हा मी गेलो जेव्हा. ती आली तेव्हा मी गेलो जेव्हा. मी गेलो जेव्हा ती आली तेव्हा. असेच होते नेहमी नेहमी. ती आठवते जेव्हा केव्हा. शी शी म्हणजे कविता आहे. मुकुंदा तुला नाम तुला लाज वाटते. अम्मा कसलं मस्त असेल ना तसं घर. जेवणानंतर सगळे एकत्र बसून गप्पा मारतायत, एकमेकांच्या प्लेट मधनं गोड खातायत. वा वहिनी, खीर उत्तम. हो ना. हे ऋता, खीर बनव ना. बनव ना. भलतच काय उगीच प्लीज. नको ना, सगळे बसलेत ना गप्पा. बनवतेस का. नाही बघा तू पण ना. नाहीतर आपलं घर 6 खोल्या आणि 3 माणसं आणि त्यांची तोंड पण 3 ठिकाणी आणि किचन मध्ये 4 नोकर. हे काय घर आहे का. पप्पा मला ना आपली माणसं हवी आहेत, एकमेकांवर प्रेम करणारी खूप माणसं. प्रांजल मी अजून काही दिवस थांबू का. कशाला. आजची रात्र थांबलीस ना बस झालं. आणि आपलं घर असताना असं दुसऱ्याच्या घरी राहू नये माणसानं. वीणा, अगं ती आपल्या प्रांजलसाठीच म्हणतेय. बघा माझं ना या घरात कुणी ऐकूनच घेत नाही. मला ना या घरात कुणी समजूनच घेत नाही. वीणा, उगाच कांगावा करू नकोस. एवढं काहीही घडलेलं नाहीये. पप्पा आपण प्रियाताईला पुन्हा बोलवून घेऊया. ती आली ना की घर कसं आनंदी होईल. कशाला. ती गेली पळून तिला हव्या त्या माणसाबरोबर. तेव्हा विचार केला का तिने आपला. मम्मा पण तिला तो आवडत होता. अगो म्हणून काय पळून जायचं की काय. तू नाही म्हणालीस त्यामुळे तिला ऑप्शनच नव्हता. आणि महत्वाचं म्हणजे आता ती सुखात आहे. तुला कसं कळलं. अगं तू भेटतेस की काय तिला.
प्रांजल बाळा, मी तुला शपथ घातली होती की नाही? ऑक्टोबरचा महिना होता, दुपारची वेळ होती, तू पिवळा ड्रेस घातला होतास. मम्मा मला माहितीये आणि मी तिच्याशी नाही बोलत. रियाने सांगितलं मला. ही बोलली तिच्याशी? हो, हा, कारण तिच्या घरात तुझ्या शपथा चालत नाहीत ना. हे पहा, प्रिया या घरात येणार नाही आणि तुम्हाला सगळ्यांना मिळून तिला या घरात आणायचं असेल ना तर मी या घरात राहणार नाही. मी जातेच कशी आश्रमात, मला कुणी अडवू नका. हेच 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 नकोसं झालंय मला. आता मी ठरवलंय, मी असा मुलगा बघणार ज्याच्या घरात ढीगभर माणसं असतील, एकमेकांवर प्रेम करणारी. घरात 2 खोल्या असल्या ना तरी चालतील, पण फक्त आनंद पाहिजे. ज्याच्या घरात अश्रूंना अजिबातच जागा नसेल. साधं वरण भाताचं जेवण असलं तरीही चालेल, पण त्या जेवणाला मायेचा स्वाद हवा.